नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या फार्मवर आपल्या फार्मचे डॉक्टर आलेत. तर त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करू. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. जरा परिचय द्या की तुमचा. मी पशुवैद्यकीय डॉक्टर संजय संकपाळ, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना निमशिरगाव येथे कार्यरत आहे. सध्या 4 महिन्यापासून मी इथे आहे. आल्यापासून आपल्या गोट्यात बऱ्याच वेळा येण्याचा मला योगायोग आला. बरोबर. तर आताच आपल्या एका म्हशीला डिलिव्हरीची जरा तक्रार झाली होती. डिलिव्हरी लवकर झाल्यामुळे त्या म्हशीची वार अडकली होती. मग तेच डॉक्टर साहेबांनी आता त्या म्हशीची वार वगैरे काढली. तर आपण समजून घेऊया काय म्हणजे काय प्रॉब्लेम होते, हा प्रॉब्लेम कशामुळे होते. डॉक्टर साहेब, म्हशीची वार अडकणे म्हणा किंवा हा प्रॉब्लेम जो आहे कशामुळे होते काय? आता काल तर तुमची केस मी संध्याकाळी बघितली डिलिव्हरीच्या संदर्भात. म्हणजे वेळाला 12 वाजता तिचं डिलिव्हरी प्रक्रिया चालू होती, तरी तुझा 4:30-5 वाजले तरी सुद्धा ते अजून येत नव्हतं. बरोबर. फक्त ते तपासल्यानंतर असं कळालं की त्याचं वासरू आतमध्ये गुंतलेलं होतं, आतमध्ये फिरलं होतं. त्यामुळं त्याला तोंडात दोऱ्या वगैरे टाकून आम्ही ओढून काढलं. परंतु एक शंका होती की ती एक 8-10 दिवस 15 दिवस अगोदर वेळाल्या, त्यामुळे वाढ पडेल की नाही अशी जरा तिची थोडी शंका होतीच. तरी पण आम्ही त्याला औषध दिलं. बघूया म्हटलं. मग आज आलो, वाढ पडली नाही. एक तर ती लवकर वेळाल्यामुळे वाढ पडली नाही, आणि अशी बरीच कारणं असतात की वाढ न पडण्याची. बरोबर. की गाभण काळात पुरेसा आहार नसला, कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता असली तर वाढ पडू शकत नाही, किंवा अशक्त असली किंवा आजारी असली किंवा लवकर अगोदर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली तरी सुद्धा वाढ पडत नाही. बरोबर. ते बरेच डॉक्टर काय हात घालून पूर्ण ते वार वगैरे ओढून काढतात. मग ते तसं काढलं पाहिजे नाही काढलं पाहिजे की काय, म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस त्याची काय असली पाहिजे? ऍक्च्युली कसं आहे, हात घालून मुळात वार ओढून काढायचीच नसती. जेवढ्या सोप्या पद्धतीनं इझी पद्धतीनं निघाली तेवढीच वार काढायची, आणि वरून एक 3-4 दिवस त्याला योग्य प्रकारे अँटीबायोटिकचा वापर केला तर काहीच होत नाही, सर्व काही व्यवस्थित होते. आणि त्यासाठी काय मेडिसिन वगैरे आपण काय सजेस्ट करता, काय देऊ शकतो आपण असं काय? त्याला इंजेक्शन असतात किंवा पातळ औषध गोळ्या असतात. आमच्या सरकारी दवाखान्याबरोबर कॅल्शियम फॉस्फरसच्या गोळ्या असतात, किंवा बरीच अँटीबायोटिक पण असे असतात की आमच्या दवाखान्यात मिळतात ती. चालेल. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.